आहे किंवा काही काम करत नाही आणि त्यांना फायदा दिला जातो असं एक चकार शब्दांनी पण म्हटलं नाही. पण त्याच्यातला माझा तो उल्लेख काढून आणि सगळ्या त्या समाजामधल्या लोकांना पाठवण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावर झालंय. आणि ते कसं झालं, का झालं याच्याकडे तर मी येणारच आहे. पण जे मी म्हटलं ते किती त्याच्यात तथ्य आहे आणि त्याचा झालेला अभ्यास जो मी म्हटला, त्याची सगळी यादी मी म्हटली, ती देखील मी परत ट्विटरवर टाकली की अमुक अमुक माणूस या पदावर, तमुक तमुक माणूस त्या पदावर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, हे सगळी जी माणसं होती, सानप आहेत, मुंडे आहेत, ही सगळी उच्च पदावरची माणसं फक्त परळीमध्ये का? कारण शासनाचे काही नियम आहेत. आता आपण जर आरक्षण म्हटलं तर ते जसं व्हर्टिकल आहे तसं हॉरिझॉन्टल आहे आणि त्याच्यानंतर ज्या पदभरती होते ती कशी होत होती त्याच्यावर अनेक लोकांनी लढे दिले आणि ते लढे कसे दिलेत आता मी तुमच्या पुढे एक 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 मांडते. एक समिती बसली होती, त्या समितीने त्यांचा अहवाल दिला आणि त्या अहवालात सरळ सरळ दिसतंय की जिथे 183 शिक्षक पदे होती तिथे 500 सव्वा 500च्या आसपास ती शिक्षक, हे सगळेच्या सगळे डिटेल्स मी आता एक 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 मांडते. ओपन कॅटेगरीमध्ये किती होते, क्लोज कॅटेगरीमध्ये किती होते. आता वंजारी समाजाबद्दल मी जे बोलले ते फक्त त्यांचा जो वापर या मुंडे कुटुंबांकडनं केला जातोय, म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडनं वापर होतोय यात काहीही शंका नाही. कारण काही शिक्षक मंडळी औरंगाबाद कोर्टात जेव्हा गेली होती तेव्हा त्यांना ऑर्डर देण्यात आली होती आणि त्या ऑर्डरमध्ये स्पष्ट उल्लेख होता. तेव्हा जेव्हा गव्हर्नमेंटकडनं सबमिशन झालं की बिंदू नामावली आम्ही अगदी योग्य त्या प्रकारे निभावू, ते त्यांनी सांगितल्यानंतर कोर्टाने ती पिटिशन डिस्पोज केली, डिसमिस नाही केली, डिस्पोज केली. कारण सरकारकडनं लेखी त्यांना तसं सांगण्यात आलं. ताबडतोब म्हणजे 17/11/2018